श्रावणात आपण अगदी नकळत करत असलेली एक साधी चूक आपल्या पोटाचं आरोग्य पूर्ण बिघडू शकते. नमस्कार मंडळी. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरात खाण्यापिण्याच्या सवयी आपोआपच बदलतात, नाही का? पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या आजी आजोबांनी श्रावणात ठराविकच भाज्या खाण्याचे नियम का केले होते? त्याचं सोपं कारण असं आहे की पावसाळ्यात हवेत खूप दमटपणा असतो, ज्यामुळे आपल्या पोटाची पचनशक्ती थोडी मंदावते. जे अन्न आपण इतर वेळी अगदी सहज पचवतो, तेच पचवायला श्रावणात पोटाला जरा जास्त मेहनत करावी लागते. अशा वेळी जर चुकीची भाजी पोटात गेली तर मग गॅस, ॲसिडिटी आणि सुस्तपणा सुरू होतो. म्हणून आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत श्रावणात आपल्या पोटाला एकदम हलक्या वाटणाऱ्या आणि ताजी ऊर्जा देणाऱ्या 16 विशेष भाज्या, त्यांची योग्य पद्धत आणि फायदे. सोबतच स्वयंपाक करताना कोणती छोटीशी काळजी घ्यायची हे सुद्धा सविस्तर बघूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 1. दुधी भोपळा. योग्य पद्धत. दुधी भोपळ्याची अतिशय साधी भाजी, सूप किंवा थोडा जिरा हिंगाचा तडका देऊन रस्सा भाजी बनवावी. भाजी बनवण्याआधी दुधीचा छोटा तुकडा चाकून पाहावा. तो कडू नसावा. फायदा. दुधीत 92% पाणी असतं. श्रावणातल्या दमट हवामानामुळे शरीरातलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. ते भरून काढण्याचं काम दुधी करतो. ही भाजी पचायला एकदम हलकी असून ॲसिडिटी मुळापासून संपवते. 2. कारले. योग्य पद्धत. कारल्याच्या चकत्या करून त्यांना थोडं मीठ लावून 15 मिनिट ठेवावं आणि त्यातील कडू पाणी पिळून काढून मग ओवा हिंगाच्या फोडणीत शिजवावं. फायदा. चवीला कडू असलं तरी श्रावणात कारलं पोटासाठी अमृत मानलं जातं. या दिवसात त्वचेचे आणि पोटाचे जंतू किंवा इन्फेक्शन दूर करण्यासाठी तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कारले अतिशय गुणकारी आहे. 3. पडवळ. योग्य पद्धत. पडवळचे लांब तुकडे करून कमी तेलात परतून सुकी भाजी किंवा हलका रस्सा बनवावा. जास्त मसाले वापरणे टाळावे. फायदा. पडवळ पचायला खूप सोपं असतं. श्रावणात पोटात जी उष्णता किंवा जळजळ निर्माण होते ती शांत करण्याचं काम पडवळ करतं. सोबतच रक्तातील अशुद्धता दूर करून त्वचेवरील फोड कमी करतं. 4. तुरी. योग्य पद्धत. शिराळ्याची साल काढून जिरे, हिंग आणि हळदीची फोडणी देऊन मंद आचेवर वाफेवर शिजवावी. फायदा. ज्यांना बद्धकोष्ठता किंवा गॅसचा जुनाट त्रास आहे त्यांच्यासाठी तुरी शेंगा उत्तम औषध आहे. ही भाजी आतड्यामध्ये साचलेले नको असलेले घटक बाहेर काढून आतडे स्वच्छ ठेवतात. मंडळी, या पहिल्या 4 भाज्यांपैकी कारल्याची भाजी आवडणारे किती जण आहेत? मला प्रामाणिकपणे कमेंट करून नक्की सांगा. बघूया कोणाकोणाला कारलं आवडतं. 5. लाल भोपळा. योग्य पद्धत. लाल भोपळा गूळ धण्यासोबत किंवा साध्या फोडणीत वाफेवर शिजवून खावा. याचं सूपसुद्धा बनवता येतं. फायदा. श्रावणात पचन मंद झाल्यामुळे दिवसभर सुस्तपणा जाणवतो. लाल भोपळ्यात कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात जे पोट जड न करता दिवसभर शरीराला छान ऊर्जा देतात. यातील व्हिटॅमिन ए रोगशक्ती वाढवतं. 6. तोंडली. योग्य पद्धत. तोंडली उभी कापून थोड्या तेलात जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन छान क्रिस्पी होईपर्यंत शिजवावी. फायदा. तोंडलीमध्ये नैसर्गिक एन्झाईम असतात जे मंदावलेली पचनक्रिया वेग वाढवतात. जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढू नये यासाठी रोजच्या जेवणात तोंडली खाणं खूप चांगलं मानलं जातं. 7. भेंडी. योग्य पद्धत. भेंडी धुवून पूर्ण सुकल्यानंतरच कापावी आणि मोहरी, हिंग व आमचूर पावडर वापरून कमी तेलात परतावी. फायदा. भेंडी कापल्यावर जो मऊ आणि चिकटपणा असतो तो श्रावणात आपल्या पोटाच्या आतड्यांसाठी रक्षक कवच बनतो. यामुळे ॲसिडिटी आणि अल्सरचा त्रास बराच कमी होतो. 8. ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची. योग्य पद्धत.
शिमला मिरची खूप जास्त शिजवू नये, ती थोडी क्रंची कडक ठेवावी जेणेकरून त्यातील पोषक घटक टिकून राहतात. फायदा: पावसाळ्यात फ्लू, सर्दी आणि खोकला रोखण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते. संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी शिमला मिळते आढळते, जे आपल्या ऋतू बदलतात आजारी पडू देत नाहीत. 9. गवार. योग्य पद्धत: गवार स्वच्छ निवडून ओवा, हिंग, लसूण, मिरचीचा फोडणी छान शिजवून घ्यावी. फायदा: श्रावणात स्वास्तिक आहार घेणाऱ्यांसाठी गवार हा उत्तम पर्याय आहे. यात मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं, जे हाडे मजबूत ठेवण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतं. 10. अळूची पाने. योग्य पद्धत: अळूच्या पानाची वडी किंवा भाजी बनवताना त्यात हिंग, ओवा आणि चिंच लिंबाचा रस आवर्जून वापरावा, जेणेकरून घशात खवखव होत नाही. फायदा: अळूच्या पानामध्ये आयर्न, लोह आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतं. श्रावणात येणारा अशक्तपणा दूर करून शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही पान खूप फायदेशीर आहेत. 11. अळूचे कंद. योग्य पद्धत: अरबी आधी वाफवून घ्यावी, तिची साल काढून ओवा आणि हिंगाच्या फोडणीत परतावी. फायदा: अरबी ही गॅस करू शकते, म्हणून ओव्याची फोडणी महत्त्वाची आहे. श्रावणात हलका आहार घेताना दिवसभर शरीरात ताकद टिकून राहावी वाटत असेल तर अरबीची भाजी उत्तम ऊर्जा देते. अळूच्या पानाची वडी आवडत नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही, हो ना? तुमच्या घरी अळूची वडी कशी बनते, वाफवून की छान कुरकुरीत तळून? कमेंटमध्ये नक्की सांगा. 12. श्रावण घेवडा. योग्य पद्धत: घेवडा बारीक चिरून थोडे जिरे आणि ओवा टाकून वाफेवर शिजवावा. फायदा: या भाजीच्या नावातच श्रावण आहे. घेवड्यामध्ये फायबर भरपूर असतं, जे आपल्या आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवून पचन एकदम उत्तम ठेवण्यास मदत करतं. 13. कच्ची पपई. योग्य पद्धत: कच्च्या पपईची किसून कोशिंबीर बनवावी किंवा जिरे मिरचीची फोडणी देऊन भाजी शिजवावी. फायदा: कच्च्या पपईमध्ये पेपन नावाचं नॅचरल एन्झाईम असतं. श्रावणात जड झालेलं किंवा न पचलेलं अन्न सहज पचवण्यासाठी कच्च्या पपईचा आहार पोटासाठी वरदान ठरतो. 14. सुरण. योग्य पद्धत: सुरणाचे तुकडे करून आधी थोडे उकडून घ्यावेत आणि नंतर चिंच, हिंग वापरून भाजी बनवावी. फायदा: श्रावणात सुरणाची भाजी खाण्याची जुनी परंपरा आहे. सुरण हे मूळव्याध आणि पोटाच्या विविध त्रासावर अतिशय औषधी मानलं जातं आणि ते शरीराला आतून निरोगी ठेवतं. 15. कारल्याचा वेल. योग्य पद्धत: कारल्याच्या वेलाची कवळी पाने स्वच्छ धुवून थोडा कांदा, हिंग आणि ओव्याची फोडणी देऊन सुकी भाजी बनवता येते. फायदा: बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण श्रावणात कारल्याच्या पानाची भाजी खाणे पोटाची जंतू अत्यंत प्रभावी औषध मानले जाते. ही भाजी पोटातील विषारी घटक बाहेर काढून पचनशक्ती तीव्र करते. 16. करटोली म्हणजेच करटोली. योग्य पद्धत: करटोली ही रानभाजी पावसाळ्यातच बाजारात खास मिळते. हिच्यावरील काटेरी साल हलकीशी घासून बारीक तुकडे करून हिंग आणि जिरे, हळदीच्या साध्या फोडणीत वाफवून शिजवून घ्यावी. जास्त मसाले वापरू नये. फायदा: श्रावणातील सर्वोत्कृष्ट मानली जाणारी ही भाजी पचनासाठी अतिशय उत्तम आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे पावसाळ्यात वारंवार होणारा संसर्ग आणि त्यापासून शरीराचं रक्षण करतात. स्वयंपाक करताना घ्यायची छोटीशी काळजी. भाज्यांची सविस्तर माहिती तर झाली, पण श्रावणात स्वयंपाक करताना या 3-4 छोट्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. 1. पालेभाज्या नीट धुवा. या दिवसात दमटपणामुळे पालेभाज्यांवर बारीक कीटक असू शकतात, त्यामुळे पालक किंवा मेथी खाणार असाल तर ती गरम पाण्यात छान धुवून किंवा उकळूनच वापरा. 2. मीठ आणि हळदीच्या पाण्याचा प्रयोग. बाजारातून भाजी आणली की एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात थोडं मीठ आणि हळद टाका. त्यात भाज्या 10-15 मिनिटं भिजवून ठेवा. भाजी पूर्ण स्वच्छ होईल. 3. फोडणीत पाचक मसाले वापरा.
श्रावणात भाजी बनवताना हिंग, ओवा, जिरे आणि हळदीचा कमी वापर करा. हे मसाले पोटाला गॅस होऊ देत नाहीत. अति मसालेदार खाणं टाळा. पावसाळ्यात जास्त तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ले की पचन मंद शकतं. त्यामुळे साध्या आणि वाफेवर शिजलेल्या आहारात पसंती द्या. तर मंडळी, श्रावण महिन्यात आपल्या आहाराची अशी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण पावसाळा एकदम आनंदात आणि निरोगी जाईल. आम्ही विचारलेल्या प्रश्नापैकी किमान एका प्रश्नाचे उत्तर कमेंट करून नक्की द्या. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.